महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदणी मठातून वनतारा इथं हलवण्याबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरल्याचं वनताराचं म्हणणं आहे। दरम्यान पेटा या विख्यात प्राणीमित्र संघटनेकडून महादेवीचा वापर हा व्यापारी तत्वावर होत असल्याची तक्रार या आधीच करण्यात आली आहे। पाहूया हा रिपोर्ट। महादेवी हत्तीणीवरून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे। महादेवीला कोणत्याही परिस्थितीत परत आणण्याचा निर्धार कोल्हापूरकरांनी केलाय। सह्यांच्या मोहिमेसह सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला। त्यामुळे सध्या वनतारा आणि सरकार विरोधात देखील टीका केली जाते। समाजात गैरसमज पसरवण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण वनताराकडून देण्यात आलंय। दरम्यान पेटा या विख्यात प्राणीमित्र संघटनेकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे। महादेवीचा वापर व्यापारी तत्वावर तर मोहरमसह अन्य सार्वजनिक मिरवणुकांमध्ये केला जात होता। तिला भीक मागण्यासाठी सुद्धा नेलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच तिच्या सोंडेवर लहान मुलांना बसवण्यात येत होतं। महादेवीला नियंत्रित करण्यासाठी धातूच्या अंकुशाचा वापर केला जात होता असाही दावा पेटानं केलाय। 31 ऑक्टोबर 2023 ला पेटानं वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीकडे विस्तृत तक्रार केली। तक्रारीसोबत महादेवीची अवस्था दाखवणारी छायाचित्र, पशुवैद्यक तज्ज्ञांचे अहवाल जोडले। तिचा व्यापारी आणि अवैध वापर होत असल्याचा तपशील आणि पुरावे यामध्ये जोडले। 2012 पासून ते 2023 पर्यंत 13 वेळा महाराष्ट्रातून तेलंगणात वनखात्याच्या परवानगीशिवाय नेण्यात आलं। 8 जानेवारी 2023 ला तेलंगणा वनखात्यानं याबाबत गुन्हा नोंदवला। सार्वजनिक मिरवणुकीत महादेवीला अवैधरित्या सहभागी केल्याबद्दल हत्तीणीचा माहूत इस्माईल विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। 25,000 रुपये भरल्यानंतर आणि गुन्हा कबूल केल्यानंतर या गुन्ह्यात तडजोड झाली। महादेवी हत्तीणीचा ताबा कोल्हापूरच्या स्थानिक माहुताकडे देण्यात आला। आणखी एक धक्कादायक प्रथा म्हणजे महादेवीची पूजा करण्याची संधी मठातर्फे बोली लावून विकली जात असल्याचा दावा आहे। त्यामुळे या हत्तीणीचा वापर पैशांसाठीही केला जात होता असा आरोप आहे। 2017 साली या हत्तीणीमुळे मठाच्या प्रमुख पुजाऱ्यांनाही जीवघेणी दुखापत झाली होती। त्यामुळे दीर्घकालीन सुरक्षाविषयक मुद्दाही उपस्थित झाला होता। कायदेशीररित्या आणि नीती तत्वानुसार प्राण्यांची काळजी घेण्यास आम्ही बांधील आहोत आणि या प्रकरणात आम्ही फक्त न्यायालयीन आणि नियामकांच्या आदेशानुसार वागलो आहोत असं स्पष्टीकरण वनताराकडून देण्यात आलं। 20 ऑक्टोबर 2023 ला अॅनिमल रहाटचे डॉक्टर राकेश चित्तौरा यांनी महादेवीच्या पुनर्वसनाची शिफारस केली। यानंतर मठाला हत्तीची स्थिती सुधारण्यासाठी 3 महिन्यांची संधी दिली। पुढील तपासणीत केवळ वरवरचे बदल दिसले। 27 डिसेंबर 2024 ला HPCकडून हत्तीला जामनगरमधल्या RKT EWT इथं स्थलांतरित करण्याचे आदेश दिले। मठानं या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं। कोर्टानं HPCचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं। सुप्रीम कोर्टानंही 28 जुलै 2025 ला हा निर्णय कायम ठेवला आणि हत्तीचे 2 आठवड्याच्या आत हस्तांतरण करण्याचे निर्देश दिले। वनतारानं केवळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं। त्यामुळे आता महादेवी हत्तीणीबाबत काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। झी 24 तास ब्युरो रिपोर्ट।